नमस्कार. मसवड नगर परिषद निवडणूक 2025च्या निमित्ताने आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 9 बनगरवाडी येथे. बनगरवाडी म्हणजे मसवड शहरापासून काहीसं दूर असलेलं हे खेडेबाजा प्रभाग. या ठिकाणी वर्षोनवर्ष विकास झाला नाही असं येथील युवकांचं आणि आज या इलेक्शनसाठी उभा राहिलेल्या उमेदवाराचं म्हणणं आहे. माझ्या पाठीमागे जे मंदिर आहे या मंदिराची अवस्था, त्यांच्यामध्ये नटसम्राट मध्ये जो एक डायलॉग आहे, कोणी घर देतं का घर, या पद्धतीनं कोणी मंदिर बांधून देतं का, कोणी मंदिर बांधून देतं का, अशी अवस्था झाली आहे. नेमकी गेल्या काही वर्षांमध्ये या बनगरवाडीची अवस्था काय झाली, का दुर्लक्षित भाग असून सुद्धा याच्याकडे आणखी दुर्लक्ष करण्यात आलं, गावाचा जो विकास व्हायला पाहिजे तो विकास का झाला नाही, ते आज आपण या युवकांशी संवाद साधणार आहोत. आणि या प्रभाग 9 मधले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांकडूनही जाणून घेणार आहोत की तुमची उमेदवारी या प्रभागासाठी का प्रबळ आहे. प्रभाग 9 चे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत ऋषिकेश खरात. एक उमदा युवा जो आपल्या गावासाठी आपल्या प्रभागासाठी कित्येक वर्ष झटतोय. त्याला जाणीव झाली की मी जर उभा राहिलो, निवडून आलो तर माझा प्रभाग निश्चितच चांगला सुधारण्यास मदत होईल. जाणून घेऊयात या गावच्या काय समस्या आहेत, या प्रभागाच्या काय समस्या आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार कसा घेणार आहेत, त्यांचं विजन काय आहे ते. नमस्कार. नमस्कार साहेब. पहिली गोष्ट की मी राजकारणात आलोय, हे राजकारण करायला नाही, समाजकारण करायला राजकारणात आलोय मी. की गेले कित्येक वर्ष बघितलंय की बनगरवाडी हा एकदम मागास असलेला भाग आहे. त्या भागाकडे पूर्ण प्रशासनाचं आणि नगरपालिकेच्या लोकांचं पूर्ण दुर्लक्ष आहे. एकदम बनगरवाडी म्हणजे की नगरपालिकेत आहे की नाही हे सुद्धा आम्हाला माहित नाही, म्हणजे आमच्या लोकांना, की अशी अवस्था आहे बनगरवाडीत. की आता मंदिराचं बघितलं साहेब की हे मंदिर आहे मायका चिंचणीचं मंदिर आहे. ह्या मंदिरासाठी गेले 2 वर्ष बोललं जाते की निधी आणलाय, पण प्रत्येक वर्षी हे मंदिर हे पावसाळ्यात एकदम, म्हणजे ह्याची अवस्था अशी आहे साहेब, तुम्ही पावसाळ्यात येऊन तुम्हीच बघितलं पाहिजे मंदिर काय आहे. की पावसाळ्यात येऊन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला वाटेल की बाबा खरंच ह्या गावात काय आहे. की आता विरोधकांनी एकदम हे केलंय की आम्ही 45 लाखाचा निधी गावात मंदिरासाठी आणलाय. तर हा माझ्याकडून त्यांचा आभार आहे, गावाकडून आभार आहे. की पण हा निधी कुठं आहे, 45 लाखाचा निधी जो गावासाठी आणलाय, मंदिरासाठी आणलाय, तो कुठे आहे, तो साक्षात कधी उतरणार आहे. आम्ही ह्याचीच वाट बघतोय की खरंच मायका चिंचणीचं मंदिर एक चांगलं झालं पाहिजे. की माझा विरोध ही कोणत्याच कामासाठी नाही, पण ते काम हे प्रत्येक, आता त्यांनी इलेक्शनचा विषय असा घेतला की साहेब त्यांनी असा विषय केलाय की 2, 4, 5 इलेक्शन घातली याच्यामध्ये. की मंदिर बांधतोय, मंदिरासाठी फंड आणलाय. प्रत्येक व्यक्तीला फोन करून सांगेल आपल्या गावासाठी विकास चालू आहे, विकासासाठी आपल्या गावासाठी मंदिरासाठी मी फंड आणलाय. पण तो फंड डिक्लेअर पण केला, पण तो फंड कुठे आहे, मंदिर कधी होणार आहे, ह्याची पण जरा थोडी. नुसतंच मंदिर नाही तर आज जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक उमेदवार आपलं मत किंवा आपली वैचारिक भूमिका मांडत असताना मुख्य विषय घेतोय तो पाण्याचा. तुमच्या इथं पाण्याच्या अशा काही समस्या आहेत का? पाण्याची समस्या म्हणली तर फार बिकट आहे साहेब. की गाव पूर्ण जे गाव आहे ना आपलं, ते पूर्ण शुद्ध पाणी जे नगरपालिकेकडून आपल्याला पाणी येतं त्याची पूर्ण पाणीपट्टी भरली जाते प्रत्येक वर्षी. पण जे पाणी भेटते आपल्याला ते एकदम दूषित प्रकारचं पाणी भेटते. गेल्या 2 वर्षापूर्वी गावातल्या सर्व ग्रामस्थांनी त्याचा पूर्ण गढूळ पाणी बॉटलमध्ये भरून अधिकाऱ्यांपाशी घेऊन गेलेले, पण त्याची म्हणजे पाठपुरावा अजिबात झाला नाही. त्याचा पाठपुरावा झाला नाही. 2 वर्षापूर्वी पण ते तसंच आहे, आज पण ते तसंच आहे. त्याचा फिल्टर टाकलेला परिवर्तन पॅनल जे निवडून आलेलं, त्या पॅनल मधली लोक जे आता सत्तेत गेलेत त्यांनीच तो फिल्टरचा विषय टाकलेला तिथे. तो फिल्टर आहे की नाही आता ते पण बघा तुम्ही जाऊन. त्याची पाण्याची एवढी बिकट अवस्था आहे साहेब, तिथं जाऊन तुम्ही बघा की गावातली लोक एवढं दूषित प्रकारचं पाणी पितात. खरंच म्हणजे मी राजकारणात ह्याच्यासाठी आलोय साहेब
की लोकांची ही तळमळ मला बघवत नाही. पहिली गोष्ट, राजकारण हा माझा हे म्हणजे राजकारणात मी एकदम ह्याच्या ऍक्सिडेंटला आलोय की मला राजकारणात यायचंच नव्हतं. पण ज्या गोष्टी गावात झालेत, जे गाव आपलं पूर्ण मागास राहिलंय, त्या पूर्ण सुशिक्षित लोकांचा आणि पूर्ण एकदम गावाचा हे करून मी राजकारणात पडलोय की विकास हेच माझं एक ध्येय आहे की बनगरवाडीला कुठं तर नगरपालिकेची प्रत्येक सुविधा ह्या गावात भेटली पाहिजे. ह्याच्यासाठी मी राजकारणात आलोय. आणि पाण्याचा विषय तर फार गंभीर आहे साहेब की बनगरवाडीतला बनगरवाडीला जो प्रत्येक नागरिक आहे त्याचे कुठे सांधेदुखी असेल, कुठे त्याला मुतखड्याचा त्रास असेल, अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू आहेत. त्या फक्त आणि फक्त पाण्यामुळे चालू आहेत. जर राजकारणात प्रस्थापित होतेच पहिल्यापासून हायतच, त्यांनी 20-20 वर्ष राजकारण करत आलेत, तर माझी त्यांना एवढीच विनंती आहे की 20 वर्षात तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवायला पाहिजे होता. त्या गोरगरीब जनतेला न्याय द्यायला पाहिजे होता. एक चांगलं पाणी प्यायला द्यायला पाहिजे होतं. की मी राजकारणात ह्याच्यासाठी चालूय की बनगरवाडीच्या प्रत्येक गरीब आणि प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या नागरिकापर्यंत प्रत्येक सुविधा पोहोचली पाहिजे. त्याच्यासाठी साहेब मी राजकारणात आलोय. आम्ही आता येत असताना जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यापासून येताना गावात येणारा रस्ता तरी आम्हाला चांगला दिसला, परंतु विरकरवाडी मार्गे जो रस्ता या बनगरवाडीला जोडला जातोय तो कित्येक वर्ष आहे त्या स्थितीत आहे. तर गावातील इतर रस्त्यांची परिस्थिती कशी आहे? एकदम साहेब, रस्ते तर आता तुम्ही बघितले गावचे, तर आता गावाला एकदम पूर्ण जो रस्ता राऊंड पडतो तो रस्ता सुद्धा गावाला नाही. आता गावच्या रस्त्याची तर जो नवीन रस्ता झालाय त्याच्याबद्दल मी ज्यांनी रस्ता केलाय त्यांचे आभार मानतो. पण रस्ता ज्या परिस्थितीत केलाय एकदम म्हणजे डांबरावरतून डांबर. ठीक आहे साहेब, जाऊ द्या, केला, हे पण महत्वाची गोष्ट आहे. केला, त्याचं अभिनंदनच आहे आपल्याकडून, त्यांनी रस्ता केला. आता बाकीच्या गोष्टी जर बाकीच्या गोष्टी बघत गेला तुम्ही तर त्या कमानीपासून खालीपर्यंत लाईटचे पोल लावले गेलेत. लाईटचे पोल हे पूर्ण कमानीपासून खालीपर्यंत मंजूर झाले असतील बोलतोय, मला माहित नाही. पण पहिली गोष्ट की असे पोल कधीपासून मंजूर होतात मला पण माहित नाही. की 4 तिथे लावलेत, 4 इथे लावलेत, 4 खाली लावलेत, मधला पॅच मोकळा ठेवलाय, म्हणजे अशा ह्या गोष्टी आहेत साहेब. एक चांगली गोष्ट तुमच्याकडून आम्हाला समजते की तुम्ही विरोधकांचं एक वेळ आभार पण मानताय आणि एक वेळ त्यांनी न केलेल्या कामांवर टीकाही करताय. आज तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहात, तुम्हाला इथल्या जनतेनं का निवडून द्यावं? मला साहेब ह्याच्यासाठी निवडून द्यावं की जो पहिला माझा हाच मुद्दा असेल की पाण्याचा जो प्रश्न असेल तो पूर्णपणे मी मार्गी लावेल. माझी नगरसेवक पदी ज्या दिवशी निवड होईल त्या दिवसापासून माझं काम हे प्रत्येक गोरगरीब नागरिकांसाठी असेल, माझ्या घरासाठी नाही. माझं घरानं हे एकदम प्रस्थापिताचं घरानं नसून माझे वडील एकदम साध्या कुटुंबातून, की मला हा राजकीय वारसा नाही साहेब. मी एकदम गोरगरीब जनतेतला आणि एकदम गरीब कुटुंबातला एक व्यक्ती आहे ज्याच्या घरी म्हणजे त्याची कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नाही, असा व्यक्ती मी आहे. आणि मला जर संधी भेटली तर मी नक्कीच प्रत्येक जी गावातली प्रत्येक जी गोष्ट आपल्याला जी विकासाची प्रत्येक जी गोष्ट पाठीमागे राहिले ती गोष्ट पुढे नेल. आणि माझं विजन एकच असेल साहेब की बनगरवाडीला जेवढ्या सुविधा उपलब्ध होतील तेवढ्या सुविधा मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. आणि प्रशासनामध्ये मी गेल्यानंतर की लोकांना जो त्रास झालाय की लोक प्रशासनापर्यंत पोहोचतायत पण त्यांच्या अडीअडचणी आणि त्यांचे प्रश्न सुटत नाहीत, तोच माझा पहिला मुद्दा असेल की त्यांच्यामधलाच मी एक आहे, त्यामुळे मी तिथं बसेल. आणि त्यांनी मला बसवलं तिथं तर नक्की त्यांचे सगळे प्रश्न मी सोडवेल. नक्कीच ज्या पद्धतीनं युवकांनी राजकारणात यावं आणि युवकांनी राजकारणात जर आलं तर आपल्या गावचा, शहराचा, प्रभागाचा विकास नक्की होईल असं म्हटलं जातं. अशाच पद्धतीनं आजचा हा उमेदवार हा नवयुवा असून आपल्या प्रभागासाठी, शहराच्या विकासासाठी धडपडणारा आहे. येणारा काळ 2 तारखेचा दिवस ठरवेल की या प्रभागातलं उमेदवार कोण नगरपालिकेत जाईल आणि तो त्याच्या विजननं काम करेल की नाही.